प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। राज्यामधील जलसाठा हा 57% आलेला आहे। धरणांमध्ये 827 TMC पाणी असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8% कमी आहे। पशुधन उद्योजकता योजना 5 महिन्यानंतर सुद्धा कागदावरतीच आहे। संगणक प्रणाली अद्याप सुद्धा अविकसित आहे। पशुपालक लाभापासून वंचित। आवक वाढताच केळीच्या दरांमध्ये घसरण दिसून येते। सध्या स्थितीमध्ये प्रति क्विंटल भाव हा 1150 रुपयांवरती आलेला आहे। नोव्हेंबरमध्ये बागा काढून टाकण्याची वेळ होते। पेलेट गन, अश्रुधूर तसेच लाठी वापरास तुम्ही मंजुरी दिली होती का? विद्यार्थ्यांवरील हल्ल्यावरून राहुल गांधीचा अमित शहांना संतप्त सवाल। परीक्षा पद्धतीच्या पुनर्रचनेसाठी टास्क फोर्स तसेच निलखनी अध्यक्ष पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा। शिफारशीवरती आधारित धोरण ठरवणार। साखरेचा गोडवा महागलेला असून घर खर्चाचा ताळमेळ बिघडलेला आहे। साखरेच्या दरामध्ये 15 दिवसात तब्बल 8 रुपयांची वाढ झालेली आहे। सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर पुन्हा मंदावलेला असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे। वातावरण प्रतिकूल राहिल्यास करपा प्रादुर्भावाचा धोका निर्माण होणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 महिन्यात झाला 50% पाऊस। कोकणासाठी जुलै महिना ठरला लकी। एकूण 15,058 मिलीमीटर पाऊस झालेला असून नद्या तसेच धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून पुणे, सातारा, घाटमाथ्यांसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 17 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये 74% पाणी असून धोम, बलकवाडी व कन्हेरमधून विसर्ग होतोय। कोयना 76% पोहोचलेले आहे। सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळतोय कारण उजनीमध्ये 85% भर झालेली असून पंढरपूर येथील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सिनेचे पाणी आज कोसेवर्गामध्ये तर बीरमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। परीक्षा पद्धतींची पुनर्रचना करणार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा करण्यात आलेली आहे। शिफारशींवरती आधारित धोरण ठरविणार। नाशिक जिल्ह्यामध्ये 80 हेक्टर शेतीला पुराचा फटका बसलेला असून 429 नागरिकांचे स्थलांतर झालेले आहे। अनेक घरांसह गोठे तसेच झोपडपट्ट्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। आसाममध्ये 24 तासात 14 जणांचा मृत्यू झालेला असून मध्य प्रदेशातमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा संततधार सुरू आहे। भंडारदरा भरले, निळवंडे सुद्धा ओव्हरफ्लोच्या मार्गावरती आहे। 20 दिवसांमध्ये मुळा धरणात 8.5 TMCची भर पडलेली आहे। जायकवाडीमध्ये 41 TMC उपयुक्त पाणीसाठा। 3 दिवसांमध्ये पाणीसाठ्यात तब्बल 20% वाढ झालेली असून जायकवाडी धरणाने 50 ओलांडलेली आहे। 52.74% धरण पोहोचलेले आहे। पिण्याच्या पाण्यासह औद्योगिकीचा प्रश्न सुद्धा मिटणार। बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर स्थिर आहे। किरकोळ बाजारात ग्राहकांना दिलासा मिळतोय। मेथीसह विविध भाज्यांच्या जोड्या 10 रुपयांना मिळत आहे। पीबीची रामजी योजनेमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होणार विकास काम। ग्रामपंचायतीकडून गावनिहाय विकास आराखडे मागविणार। नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असून गंगापूरच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे। नाशिकसह त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। चनकापूरमधून 12,175 क्युसेकने विसर्ग झालेला आहे। धरणे कोरडे ठाक पडलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। जालनेकरांवरती जलसंकटाची गडद छाया आहे। पावसाळा अर्धा सरला। 7 मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा 26% साठा असून जुई 6.58 तर धामणा धरणामध्ये 3.67% पाणीसाठा उपलब्ध आहे। ज्वारीला सोन्याचा भाव उडीद अव्वल दराने विक्री होतोय। जालना बाजार समितीमध्ये गव्हाची आवक झालेली असून 1,121 क्विंटल झालेली आहे। तसेच सोयाबीनला मिळाला 6,150 रुपयांचा भाव। कर्जमाफीसाठी जालना जिल्ह्यातील 1,75,000 शेतकरी ठरले पात्र। जालना तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून सुद्धा तरीही मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये रविवारपर्यंत 271 मिलीमीटर पावसाची नोंद झाली।
पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. गतवर्षीचा विमा न मिळाल्याने नाराजी व्यक्त होते. मुदत संपण्यास उरले फक्त 5 दिवस. लातूर जिल्ह्यामधील 54,426 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, ॲग्रिस्टेक नोंदणी, आधार प्रमाणीकरणाचे सहकार मंत्री पाटील यांचे आवाहन केले जाते. महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किटचे वाटप करण्यात आले. अर्धापूर तालुका माती परीक्षणासह आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. पिकांसाठी टेंभूचे आवर्तन मंजूर करण्यात आले. डॉक्टर भारत पाटणकर, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पन्हाळ्यामधील 219 संचालकांचे मोफत धान्य बंद करण्यात आले. तालुक्यातील संस्था तसेच संचालक पद पडले महागामध्ये. आयकर भरणारे 1,665 आणि 9 व्यावसायिकही मुकले. भंडारदरा धरण परिसरामध्ये भूस्खलन झालेले असून पांजरे शिवारामध्ये हाहाकार झालेला आहे. 11 पशुधन दगावलेले असून 52 घरांची पडझड झालेली आहे. 4 कुटुंबांचे स्थलांतरण. रायगडमधील 9,000 शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी. स्मार्ट वीज मीटर ग्राहकांना 86,75,000 रुपयांची सवलत. जालना मंडळामध्ये 59,219 ग्राहकांना लाभ मिळालेला असून सकाळी 9 ते 5 सवलत लागू केली जाते. 31 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम असणार. आज पुणे घाटमाथ्यासह रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकणामध्ये जोर तर उर्वरित भागामध्ये मध्यम पाऊस सांगितलेला आहे. प्रमुख धरणांमधील विसर्गामध्ये कपात झालेली आहे. नांदूर मधवेश्वरमधून 64,726 क्युसेक तर गंगापूरमधून 8,370 तर दारणामधून 13,100 क्युसेकने विसर्ग. चांदोरी सायखेड्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. पूर पंचनाम्यांना सुरुवात झालेली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच खासदार भास्कर भगरे पूरग्रस्तांच्या बांधावरती आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये खते बियाणे तसेच कीटकनाशक विक्रेत्यांचे 88 परवाने निलंबित झालेले आहे. 6 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द झालेले असून कृषी विभागाची ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे आवाहन केले जाते. राज्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पहिल्या टप्प्यामध्ये अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी यादी कोठे व पाहायला मिळेल याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील त्या द्राक्ष बागायतदारांना 12.5 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. प्रचंड मापकाच्या आकडेवारीतील तफावत दूर करण्यात आली. विदर्भामध्ये 28 तसेच 29 जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने 28 आणि 29 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट दिलेला असून या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जन, विजांचा कडकडाट तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आवक वाढलेली असून तूर तेजीमध्ये MSPच्या उंबरठ्यावरती भाव आलेले आहे. राज्यामध्ये आवकेत 10.5% वाढ झालेली असून तरीसुद्धा दरामध्ये 5.8% वाढ झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड आता अपार सुरक्षित असणार. राज्यामध्ये 2.67 कोटी विद्यार्थ्यांचे ID तयार करण्यात आले. शिष्यवृत्ती, नोकरी पडताळणी सुलभ झालेली आहे. महागाईमुळे 52 कोटी भारतीयांच्या ताटामधून पौष्टिक आहार गायब झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांची माहिती. कुपोषणाऐवजी आता लठ्ठपणाची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. अकोला जिल्ह्यामधील 49,250 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. ओव्याची नवी उन्नत जात विकसित झालेली असून शेतकऱ्यांना मिळणार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन. नवीन वाणाचे सरासरी 11.14 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होणार. शुद्ध दुधाला चांगला भाव येणार. अनुदानावरती गाई म्हशी मिळणार. पशुपालनाच्या माध्यमामधून उत्तम कमाई आणि रोजगाराची सुवर्ण संधी. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि जिंका 50,000 रुपयांपर्यंत बक्षिसं. शेतकऱ्यांना उत्तेजनेसाठी खरीप पीक स्पर्धेचे आयोजन. बुलढाणा जिल्ह्याला 60% निधी प्राप्त झालेला असून आता कार्यान्वित यंत्रणांवरती भिजत आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून 319 कोटींचा निधी. आरोग्य, रस्ते, ग्रामविकास आणि नागरी प्रकल्पांना आता चालना मिळणार. विश्वकर्माचा हातभार. कारागिरांना 9.13 कोटी रुपयांचे कर्ज. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देण्यात आली 913 कर्ज प्रकरणांना मंजुरी. बोगस बियाण्यांच्या तक्रारींचे पंचनामे सुरूच असून खामगाव तालुक्यामध्ये हजारांपेक्षा अधिक तक्रारी. पंचनाम्यामध्ये विलंब. भरपाईसाठी प्रतीक्षा.
कर्जमुक्तीच्या ई-KYCला सर्व्हरचा ब्रेक लागलेला असून सेतू केंद्रांमध्ये गर्दी दिसून येते. संत गतीमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. दमदार पावसाविना हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. पुढील पंधरवाडा निर्णायक असणार. पावसातील मोठ्या खंडामुळे पिकावरती ताण येतोय. नदी नाले कोरडे झालेले असून प्रकल्पांमधील साठ्यात अपेक्षित वाढ नाही. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाची शक्यता असणार. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे. पावसाची मोठी तूट. सरासरीच्या केवळ 29.71% पाऊस झालेला आहे. पहिला हप्ता घेतला आणि गायब झाले. 41,000 जणांची घरकुलांकडे पाठ फिरवण्यात आली. प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस. बचत गटातील महिला पोहोचणार आता लाभार्थ्यांपर्यंत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 48,000 शेतकऱ्यांनी भरला 32,000 हेक्टरवरती विमा. 5 दिवस राहिले. पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. कृष्णेचे पाणी निरेमध्ये वळवणार. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार होणार. पुणे सातारा जिल्ह्याला होणार मोठा फायदा. पाण्याचा योग्य वापर करण्याचा दृष्टीने होणार हा निर्णय. विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये मात्र अधूनमधून मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त होतोय. कोकण व घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पावसाचा धुमाकूळ सुरूच असून 429 नागरिकांचे स्थलांतरण झालेले आहे. 2 दिवसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. इगतपुरीत वाहतूक बंद झालेली असून 32 घरांसह 2 गोठ्यांची पडझड झालेली आहे. मराठवाड्यामध्ये 90,793 कृषी पंपांची जोडणी. सावे कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस झालेला असून कोमजणाऱ्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 24 तासात 4.9 मिलीमीटर पाऊस झाला. रविवारी सुद्धा दिवसभर हलक्या सरी तसेच ढगाळ वातावरण. नाथसागरामध्ये पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. कृषी सिंचन वाढणार. पीक विम्यासाठी 2 लाखांवरती अर्ज. 602 कोटींचे घेतले कवच. गतवर्षीच्या अनुभवामुळे अर्ज संख्या घटलेली असून 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज. 21,000पेक्षा अधिक रेशन लाभार्थी रडारवरती. हिंगोलीमध्ये मिशन सुधार अभियान. धान्य होऊ शकते बंद. ओळख पटणार. दस्त नोंदणीसाठी आधार लागणार. रजिस्ट्रीसाठी आता आधार कार्ड बंधनकारक होणार. साखर कारखान्यांच्या साठ्याची सरकारकडून पडताळणी केली जाते. नोंदीमध्ये तफावत आढळल्यास कारवाईचा इशारा दिला जातोय. खरीप पिकांसह ऊस बहरला. विहिरी बोरवेलचे पाणी पातळी सुद्धा वाढेना. परतूर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. रिमझिम पावसामुळे पिकांना संजीवनी मिळते. बदनापुरामध्ये खरीप पिकांच्या कर्जवाटपामध्ये बँकांची उदासीनता कायम आहे. येन खरीप हंगामाच्या काळात आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 100% कर्ज वाटप. जालना तालुक्यामधील 92% शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. अवघ्या 6,357 हेक्टरवरती पेरणी करण्यात आली. लातूर जिल्ह्यामध्ये सरासरीच्या निम्मासुद्धा पाऊस झालेला नाही. खरीप हंगामात 2 लाख हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याचे संकट. पंचांगाची भाकीत ठरली फोल. 6-7 इंचावरती ओलावाच नाही. कुठे पाऊस तर कुठे ऊन पडलेले आहे. शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागलेले आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम अनुदान. डिजिटल वॉलेटमध्ये टोकन. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.